प्रकरणामध्ये एका आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यावरती देखील पोलीस कारवाई करतात। सगळा तपास या संदर्भात सुरू आहे। पण दुसऱ्या बाजूला आता सैफ अली खान याची देखील प्रकृती स्थिर झालेली आहे। तो आपल्या निवासस्थानी दाखल झालेला आपण बघतोय। कोणाचाही सपोर्ट न घेता सैफ अली खान आपल्या घरी जाताना आपण बघतोय। त्याची प्रकृती त्यामुळेच एकूणच ठीक असलेली आपण बघतोय। सैफ अली खान ज्यावेळेला रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज देण्यात आलं, याच वाहनामधून तो आलेला होता। पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। या वाहनाच्या मागे पुढे पोलीस देखील होते आणि त्यानंतर घरी दाखल झाल्यानंतर तो त्याच्या पायाने स्वतः व्यवस्थित जाताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे हे सध्या दिसतंय। 6 वार गंभीर वार 2 होते त्यापैकी आणि त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला होता। आता सैफ अली खानला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्याने तपास होत राहणार आहे। पोलिसांकडून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याच्याकडून चौकशी सगळी केली जाते। दुसऱ्या बाजूला सैफ अली खानच्या सुरक्षिततेसाठी देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। त्याच्या निवासस्थानी जिथे हल्ला झालेला होता तिथे देखील आता संरक्षक जाळ्या बसवल्या जातात, सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात आणि पोलिसांचा देखील बंदोबस्त अधिकचा ठेवण्यात आलेला आहे। खासगी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेले आहेत। सैफ अली खान याच्या निवासस्थानी रात्री उशिरा मध्यरात्री त्याच्यावरती एका अज्ञातानं घुसून हल्ला केलेला होता। या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय या सगळ्याचा देखील पोलिसांकडून तपास केला जातोय। एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सैफ अली खान ज्यावेळेला याच्या घरी दाखल झाला तेव्हाची आपण ही दृश्य बघतोय। या दृश्यांच्या माध्यमातून आपण ज्या सैफ अली खानला बघतोय त्यानुसार सैफ अली खान हा सुस्थितीत आहे। त्याला आता फार काही त्रास होताना दिसत नाहीये, कारण 6 दिवस त्याच्यावरती उपचार झालेले आहेत लीलावती रुग्णालयामध्ये। तिथे डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार करताना शस्त्रक्रिया देखील पार पडली आहे। 2 घाव हे अगदी गंभीर होते आणि म्हणूनच तात्काळ शस्त्रक्रिया पार पडली। या शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या शरीरामध्ये एक धारदार तुकडा देखील शस्त्राचा सापडलेला होता।